आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। यार कुठे गेली ताई? हा गॉगल पण घेऊया आपण। नको बाळा, अगं ताई बघ ना किती भारी आहे, घेऊया ना प्लीज। ऐक ना मयू, उगाच खर्च नको हा, ठेवतो। तू सुद्धा ना मम्मी सारखं बोलतेस। अगं बाळा असं काय करतेस, यात नको ना वेळ घालवूयात आपण। जे सामान घ्यायला आलोत ना आपण तेच घेऊयात। ड्रीम गर्ल किती झाले? 800 रुपये। काय? अहो एवढं सगळं सामान घेतलं आणि तुम्ही अजिबात कमी नाही केलं। 800 रुपये खूप जास्त बोलताय तुम्ही। फिक्स रेट आहे ताई। नाही नाही नाही, तरी कमी करा। 600 बरोबर आहे। ताई तू खरंच मम्मी सारखं वागायला लागलीस। दादा आम्ही 800 रुपये देतो तुम्हाला। ताई दे ना, चल। तू गप ग मयू, तुला काही कळत नाही हा। दादा 600 रुपयेच बरोबर आहे ना, 1 रुपये जास्त देणार नाहीये मी तुम्हाला। काय ग, काय झालं? अगं मयू, अगं मी पर्स विसरले हॉटेलमध्ये। आता मम्मी खूप चिडणार आहे। दादा ऐका ना, हे सामान आहे ना, तुम्ही प्लीज बाजूला ठेवा ना, आम्ही पैसे घेऊन येतो। चल मयू। काय ताई, पैसे न घेता आला आणि वरतून इथे मोलभाव करत बसलाय। उगाच माझा वेळ वाया घालवला। आता मला दुकान बंद करायचंय, तुम्ही एक काम करा, दुसरीकडून घ्या। ताई अशी कशी काय विसरलीस तू? आता जाऊन परत यायचं म्हणजे खूप उशीर होणार आपल्याला। मी आहे ना, कशाला टेन्शन घेते? नाही म्हणजे मी ऐकलं तुम्ही पर्स विसरलात, मी आहे ना। पण तुम्ही इथे कसे काय? आमच्या मागे आलात की काय? नाही 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 नाही, ते मी फुलं आणि गजरा घ्यायला आलो होतो। पण फुलं कुठे आहेत? फुलं कुठे आहेत? आत्ताच आलोय ना, मग आता घेईन ना। हा छोटा पॅकेट जरा जास्तच धमाका करतोय। पे करतो। दादा किती झाले? 800 रुपये। ऐका ना प्लीज, तुम्ही पैसे भरू नका, आम्ही हॉटेलवर परत जातो आणि पैसे आणतो। चल मयू। नाही नाही, आता आपण दोघं फॅमिली आहोत ना। आपण दोघं फॅमिली म्हणजे? म्हणजे आता माझी बहीण तुमच्या फॅमिलीमध्ये जाणार ना, तसं इंटेन्शन होतं माझं। नाही, तरी नको, तुम्ही पैसे देऊ नका। किती छान आहात तुम्ही। हा, विचार, आय मीन तुमचे विचार किती छान आहेत। डोंट वरी, तुम्ही असे गडबडू नका। आपण फॅमिली आहोत म्हटल्यावर मी मदत करूच शकतो ना, आणि हवं तर तुम्ही मला नंतर द्या पैसे। चालेल। अगं हुशार आहेस तू। पे करताय ना? पे करत। कुठे आहे दादा? झालं? ओके। थँक्यू। मी तुम्हाला ड्रॉप करतो ना गाडीने। आमचं काम झालं, पण तुमचं राहिलंय ना? माझं काय काम? कसलं काम म्हणजे काय? तुम्हाला फुलं घ्यायची होती ना? हा, फुलं घ्यायची होती। प्रमोशन, प्रमोशन, तिसला प्रमोशन, 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 प्रमोशन मिळालं। शारू, तुझा फोन चोरतोय बघा मामटा।
काय तू मघाशी कुठे डिसअपिअर झाला होतास? आय मीन मला ऍक्च्युली तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. ही का सगळीकडे माझ्या समोर येते? आता ही इरिटेट करणार. गौतम, तुझं काही काम आहे का आसावरीकडे? हे म्हणजे सतत तिच्याकडे बघत असतोस, तिला ऍडमायर करत असतोस म्हणून विचारलं. नाही म्हणजे हो, बोलायचं होतं तिच्याशी. आसावरीशी? त्या भिकारडीकडे ह्याचं काय काम आहे? काय काम होतं मला सांगायला? हँडल इट. नाही मी बोलेन ना तिच्याशी. तू मला बोल ना, मी बोलेन तिच्याशी. नाही नाही मी सांगू शकतो ना तिला. अरे गौतम, तू मला सांगू शकतोस, ती माझी बहीणच आहे, मी सांगेन ना तिला. अगं मार्केटमध्ये गेली होती हळदीचं सामान आणायला आणि नेमकी ती पर्स विसरली. मग मी पे केलं. आता तेवढी ओळख आहे ना माझी तिच्याशी. आता ती येईल घाईघाईने पैसे परत करायला, तेव्हा तू तिला सांगा काही गरज नाही पैसे परत करायची. ते एकच फॅमिली आहे ना, बरं पण नाही वाटत अगं पैसे परत घेणं. आणि इनोसेंट आहे अगं, गडबडून गेली होती. मी बिल पे करतो म्हटलं. तरी वाटलंच मला, अजूनपर्यंत या भिकारडीने पपी फेस कसा नाही बनवलाय. हॅलो होय, सांगशील ना तिला? हो हो ऑफकोर्स, पण मला सांग एक्झॅक्टली किती पैसे दिलेस तू तिला? अगं जास्त नाही, 800 होते पण. एक फॅमिली नकोय ती मला आमच्या फॅमिलीत. हो मी सांगते तिला, डोंट वरी. थँक्स, मी आलोच. या वाव, समायरा द मॅच मेकर. त्याला तुझ्या प्रेमात पाडण्याऐवजी त्याचा अफेअर लावून देतेस, ते पण तुझ्या बहिणीसोबत. हाऊ स्वीट समायरा. शटअप, जस्ट शटअप शनाया. त्या दोघांचं ना कधीच जुळणार नाही. इनफॅक्ट देल बी अ मेस. एवढ्याशा गोष्टीचा मी इतका बिग इश्यू करते. जस्ट वेट अँड वॉच. इतकं पब्लिकली इन्सल्ट करेन ना मी तिचा, की माझ्या गौतमला अप्रोच करण्याच्या आधी 10 वेळा विचार करेल ती आसावरी. अरे मावशी, तू काय करतेस? तू आकाशचे शूज का पॉलिश करतेस? माझ्या आकाशचं लग्न आहे ना, सगळं कसं असं टापटीप बसलं पाहिजे. खोली बघ कशी आवरून ठेवली मी. बुटं काय एवढी चांगली नव्हती, म्हटलं जरा चकाचक दिसायला पाहिजे ना. मावशी हे घे. हे का कसले पैसे? डिड आय डू एनिथिंग रॉंग? तू आकाशचे शूज पॉलिश करतेस ना, त्याचेच पैसे देते मी तुला. ते काय ना, माझ्या मम्माने मला शिकवलं होतं की कोणाकडून पण फ्री मध्ये काम करून घ्यायचं नसतं. असे संस्कार आहेत माझ्यावर.